मागासवर्गीय घरी एखाद्या मुलीचं लग्न झालं तर तिला लग्नाच्या पहिल्या रात्रीच जमीनदाराकडे पाठवलं जायचं. खरं तर संविधानामुळेच हे सर्व जे मनुस्मृतीचे कायदे होते ते नष्ट झाले आणि महिलांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला. आनंद सोहळ्याला माधुर्य अमृताचे गातो विनम्र भावे हे गीत स्वागताचे. गातो विनम्र भावे हे गीत स्वागताचे. आजकल की नारी भर रही है उड़ान, ना है कोई शिकायत ना है कोई थकान. यही है नए समाज की पहचान, लेकिन मैं याद दिलाना चाहती हूँ उस नारी को उसका सम्मान जिस सम्मान के लिए सावित्रीबाई फुले और माता रमाई ने किए हे बलिदान. महामातांनी स्त्रियांसाठी बलिदान केलं, स्त्रियांवर उपकार केले. ज्या स्त्रीला महामातांनी केलेल्या उपकाराची जाण असते ती इतिहास घडवू शकते, समाज घडवू शकते. आणि आज आंतरराष्ट्रीय महिला दिवस आहे आणि या दिनी आपण सर्वजण येथे उपस्थित राहिलात. खरं तर आपण सर्वजण या महामातांच्या लेकी आहात. आपल्या सर्वांचे मी मनापासून स्वागत करते आणि अभिनंदन करते. एकदा महिलांनी स्वतःसाठी जोरदार टाळ्या वाजवल्या. प्रथमतः माझ्या माता भगिनींना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. स्त्री ही केवळ परिवाराचा आधार नसते, तर ती समाजाची शक्ती असते, आई असते, बहीण असते, मुलगी असते, पत्नी असते. अशा अनेक नात्यामधून ती राग, प्रेम, कर्तृत्व याची शिकवण देत असते. ती म्हणजे स्त्री असते. आणि स्त्रियांचा गौरव करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. खरं तर या आयोजन टीमचे मी मनापासून कौतुक करते. आणि आमच्या लोखंडे मॅम आहेत, यांनी सुंदर असं प्रास्ताविक केलं. त्याचबरोबर आमच्या सूत्रसंचालन मॅम, त्यांनी देखील खूप सुंदर सूत्रसंचालन केलं. आणि शेजवळे सर हे तर ग्रेटच आहेत. हे खूप कार्यक्रम घेतात. चळवळीत समाजाची चळवळ आहे. गरिबांना होत करूना ते मदत करतात. खरं तर यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. खरं तर आज महिला दिवस आहे म्हणून भरपूर ठिकाणी महिलांचं कौतुक होतं, महिलांचं गुणगान गायलं जातं, परंतु ते फक्त सर एका दिवसापुरतच. या महिलांना मी आठवण देते राजमाता जिजाऊ यांचा पराक्रम. राजमाता जिजाऊ यांचा जन्म सिंदखेड राजा येथे झाला. त्यांनी शिवरायांवर समता, स्वातंत्र्यता, बंधुता व न्यायाची शिकवण केली. अर्थात मानवी मूल्याची शिकवण केली. त्यांनी शिवरायांना महाभारत सांगितले नाही, रामायण सांगितले नाही आणि काल्पनिक भाकड कथा सांगून त्यांना गुलाम केले नाही. तर आजकालची स्त्री का आपल्या लेकराला रामायण सांगते, महाभारत सांगते, काल्पनिक भाकड कथा सांगून का त्या लेकराची विज्ञान जिज्ञासा मारते. खरं तर कसं शिकवलं पाहिजे, कसे संस्कार दिले पाहिजे हे राजमाता जिजाऊ यांच्याकडून आपण शिकलं पाहिजे. खरं तर चूल आणि मूल या पलीकडे महिलेचं अस्तित्व नव्हतं. तर सावित्रीबाई फुले यांनी महिलेच्या हातात कलम दिली आणि हक्क आणि अधिकार संविधानाच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले आहेत. खरं तर म्हणून मला आपणा सर्वांना सांगायचे की सावित्रीबाई फुले यांचा इतिहास देखील आपणा सर्वांना माहिती असणं गरजेचं आहे. 1 जानेवारी 1848 रोजी पुण्यात भिडेवाड्यात पहिली मुलींची शाळा सावित्रीबाई फुले यांनी सुरू केली. मूळवादी लोकांनी सावित्रीबाई फुले यांच्यावर शेणाचा, दगडाचा हल्ला केला, शिव्या शाप दिले, परंतु सावित्रीबाई फुले पाठीमागे हटल्या नाहीत. परंतु आजकालच्या महिला सावित्रीबाई फुले यांनाच विसरून गेल्या आहेत. म्हणून महिलांना मला सांगायचे आहे की भिडेवाडा हे स्वाभिमानाचं प्रतीक आहे. भिडेवाडा हे स्वाभिमानाचं प्रतीक आहे, परंतु त्या समोर बांधलेलं दगडूशेठ गणपतीचं मंदिर हे तुम्हा मला गुलाम बनविण्याचं जाण आहे. म्हणून मला म्हणावेसे वाटते की अहो भिडेवाडा खुणवतोय, भिडेवाडा खुणवतोय.
नसून ही देणगी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आहे. हिंदू मोडवी महिलांच्या हक्क व अधिकारासाठी ज्या व्यक्तीने मंत्रिपदाचा राजीनामा दिला ते व्यक्ती म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. आणि म्हणून मला म्हणावेसे वाटते, अरे भीम जी ने हमें बलवान बना डाला, अरे हटा ना पाए वो चट्टान बना डाला. भीम जी ने हमें बलवान बना डाला, हटा ना पाए वो चट्टान बना डाला. अरे मेरे भीम जी के संविधान का करिश्मा तो देखो यारो. जिन महिलाओं को अछूत कहा जाता था उन्हें राष्ट्रपति और प्रधानमंत्री बना डाला. खरं तर आज महिला दिवस आहे. उत्साह आपल्यामध्ये असलाच पाहिजे. संविधानापूर्वी सती प्रथा होती, पुनर्विवाह करण्याची बंदी होती, मुलीला शिक्षणाचा अधिकार नव्हता, बालविवाह केले जायचं, पाळण्यात असतानाच मुलीचं लग्न करून देत होते, डोला प्रथा होती. मागासवर्गीय घरी एखाद्या मुलीचं लग्न झालं तर तिला लग्नाच्या पहिल्या रात्रीच जमीनदाराकडे पाठवलं जायचं. खरं तर संविधानामुळेच हे सर्व जे मनुस्मृतीचे कायदे होते ते नष्ट झाले आणि महिलांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला. आज महिला राज्यकर्त्या बनण्याचं धाडस करीत आहेत. खरं तर हे संविधानामुळेच आणि महापुरुषांच्या आणि महामातांच्या इतिहासामुळे. राजमाता जिजाऊंच्या काळी स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नव्हता, राज्यकारभार करण्याचा अधिकार नव्हता, परंतु राजमाता जिजाऊंनी राजकारभार करण्याचा न्यायनिवाडा आपल्या हाती घेतला. पहिली महिला शासक म्हणून ज्या झाल्या त्या म्हणजेच रजिया सुलतान. स्वतःच्या शौर्य आणि कर्तृत्वाच्या बळावर पहिली महिला मुस्लिम शासक म्हणून ज्यांनी 4 वर्ष काम सांभाळलं त्या म्हणजेच रजिया सुलतान आहे. आज महिला अंतराळात जात आहे, ती डॉक्टर बनत आहेत, पीडितांची मदत करीत आहेत, वकील होऊन न्यायाची बाजू मांडत आहे, न्यायाधीश होऊन न्याय देत आहे, आमदार, खासदार, आता उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री, प्रधानमंत्री आणि राष्ट्रपती होऊन स्वतःचं नाव निर्माण करीत आहे. खरं तर हे संविधानामुळे शक्य झालं आहे आणि महापुरुषांच्या बलिदानामुळे. परंतु आजही समानता नाही. आज देखील राजकारणात महिलांचं प्रमाण हे फक्त 14% आहे. महिलांच्या सुरक्षेबद्दल, आरोग्याबद्दल आज देखील पुरेसे बजेट नाही. NFH 5 च्या सर्वेनुसार 72 सेकंदाला आज देखील 72 सेकंदाला एका महिलेवर अत्याचार होतो. खरं तर ही फार दुर्दैवाची गोष्ट आहे आणि मला वेळ देखील कमी आहे, म्हणून मला एवढेच सांगायचे की आजकल का जो भारत का युवा है वो इतना वीर है कि मंदिर मस्जिद के लिए खून बहाता है, लेकिन कायर इतना है कि जो रोजगारों के मुद्दों पर सवाल तक नहीं उठाता. एक तथ्य यह भी है कि हमारे पास राफेल है लेकिन गरीबों के घरों में राशन नहीं. गांव और शहर की बेटियां खेल के माध्यम से अपना नाम रोशन करना चाहती है, लेकिन सुनने में आती है उनकी कृतियां. अरे मणिपुर की घटना को देखा जाए तो दुखद शब्दों में कहना पड़ता है कि दुनिया में भारत ऐसा अकेला देश है जिस देश में मिट्टी की बनी हुई औरत को कपड़े पहनाकर देवी कहा जाता है, नमन किया जाता है और जिंदा औरत को निरस्त कर सड़कों पर घुमाया जाता है. क्या अभी भी लगता है हम स्वतंत्र हैं? इसी बात पर मुझे अण्णाभाऊ साठे की वो काव्य पंक्तियां याद आती है आणि एवढं मी म्हणून थांबते. अण्णाभाऊ साठे म्हणतात, ही न्याय व्यवस्था काहीकांची दखल झाली, ही न्याय व्यवस्था काहीकांची दखल झाली, ही संसद ही हिजाड्यांची हवेली झाली, हिजाड्यांची हवेली झाली. मी माझ्या व्यथा मांडू कोणाकडे, मी माझ्या व्यथा मांडू कोणाकडे, कारण येथील न्याय व्यवस्था भ्रष्टतेने रंगीन झाली, भ्रष्टतेने रंगीन झाली. पुन्हा एकदा माझ्या माता भगिनींना आंतरराष्ट्रीय महिला दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आपल्या सर्वांना माझा जय भीम.
एवढ्या छान छान साड्या घालून आल्या पण आवाज काहीच येत नाही. जय भीम. धन्यवाद. अतिशय सुंदर आणि शब्दफेक करत अतिशय तुझी म्हणजे तुझं वाक्चातुर्य खरंच खूप छान आहे आणि खूप छान तू बोलतेस. तुला पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा आणि महिलांचं मार्गदर्शन तू छान केलंस. तर आता आपण कार्यक्रमाला पुढे नेत आहोत. तर वाघिणीचा आवाज हा मी दोनदा ऐकलो. लहानपणी शो मध्ये गेलो होतो तेव्हा आणि आत्ता. तर खरंच खूप खूप छान दरकार दिली आणि जर असं अंकुर दिसलं असेल तर ते वटवृक्षाचं आम्हाला खरंच खूप अभिमान आहे. त्या पालकांना त्या माता पित्यांना नमन आहे. त्यांनी खूप छान असे संस्कार दिले त्यांच्यावर. खूप खूप छान. मला तुझ्या भविष्यासाठी तुला खूप साऱ्या शुभेच्छा. खूप छान बोललीस. खरं तर ह्या वयामध्ये एवढे छान विचार मांडले. मी एवढं बघत राहिलो की काय बोलायचं हे मीच विसरून गेलो. खूप छान पद्धतीने सांगितली. शब्दाची जी व्याख्या होती, जी शब्दाची पेक होती. खरं तर धनुष्यातून निघालेला बाण कसा असावा तसे शब्द निघावे आणि ते भेदावे समोरच्याला आणि ते तसे भेदले तुम्हाला. त्यामुळे खूप खूप छान बोलली. खूप छान वक्तव्य केलं. तिचा एक छोटासा सत्कार आपण थोडा वेळ जाताना छोटा सत्कार तिचा नक्कीच करूया. इथे आज जो हा प्रोग्राम ठेवला आहे पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन आंबेडकर बाबासाहेब आंबेडकर टॉक्स, हे विद्यार्थी, हे सहकार्य, आमचे सर्व प्राध्यापक मित्र ज्यांनी मला बोलण्याची संधी दिली आणि या कार्यक्रमाला त्यांनी मला आमंत्रण दिलं, त्यामुळे त्यांचे आभार व्यक्त करतो. खरं तर जागतिक महिला दिनाबद्दल काय बोलावं तर हे सकारात्मक विचार आज थोडेफार होत चालले आहेत. अन्याय होत चालले, अत्याचार होत चालले होताना दिसत आहेत. खूप चांगले आणि प्रगल्भ विचार लहान वयाच्या मुलांकडून पण आपण ऐकतोय आणि आता पण जे विचार आपण ऐकले. मी as Bhagat was telling that we were not prepared to be on the dais. So it is very difficult when we are entering and somebody is telling, come on the stage. So I'm not prepared for any of the speech over here. First of all, that girl, उसने हमें speechless बना है. She had such a talent and the confidence. She spoke very nicely with all the words. I don't have anything with me, but only one thing I would tell. उपस्थित असलेल्या साऱ्याच महिलांना शुभेच्छा आणि पुरुषांना सुद्धा. कारण म्हणतात की समाजाचं स्टेटस जर चेक करायचं तर स्त्रियांचं, याला फक्त आम्ही वाक्य म्हणून घेऊ नये. आम्ही आजपर्यंत बाबासाहेबांना फक्त आणि सोशल मीडिया आल्यानंतर जे कोट्सवर आम्ही फायर करतो, मग ते कोट फॉरवर्ड करणे, ते बोलणे किंवा भाषणांमध्ये आम्ही फक्त ठराविक कोट्स बोलणे, पण त्याला जर आम्ही अनुकरणात जर आणलं ना तर ही चळवळ मोठ्या प्रमाणात गतिमान होईल. प्रत्येक स्त्री ही सन्मानित असते आणि प्रत्येक पुरुष, आपण म्हणतो पुरुषार्थ मातृत्वाशिवाय अपूर्ण आहे, तर हे मातृत्व जे आमच्या सोबत आहे तर त्याचा सन्मान व्हायला पाहिजे, म्हणून आपण हा कार्यक्रम केला. आणि इथे उपस्थित प्रत्येक महिला हे एक वेगळं कर्तृत्व त्यांनी घडवलेलं आहे, जे तुमच्या समोर दिसते. आता मी पण मला कोणतरी घडवलेलं आहे. माझी मिसेस इथे आहे, कोणाची आई इथे आहे. तर या सगळ्यांचा म्हणजे मी पण आभार मानतो. धन्यवाद. मला सर्वांनी आपले जे दोन शब्द मोलाचे बोलून आमचं मार्गदर्शन केलं ते सर्व आमचे प्राध्यापक सिद्धांत जाधव सर, आमचे पारखे सर, प्रतीक सर, मॅडम नायर मॅडम, आमचे भगत सर आणि लोखंडे मॅडम, याचे सर्वांचे मी खूप खूप आभार मानते. खूप छान वक्तृत्वानं तिने आपल्या सगळ्यांना प्रभावित केलेलं आहे. खूप सुंदर असं मस्त मार्गदर्शन तिने केलेलं आहे. तुझे खूप खूप आभार आणि खूप छान. बापाच्या इष्टेतील समान हक्क व अधिकार मिळावा, खरं तर ही देणगी कोण्या देवा भाऊची नसून ही देणगी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आहे. हिंदू कुणबी महिलांच्या हक्क व अधिकारासाठी ज्या व्यक्तीने मंत्रिपदाचा राजीनामा दिला ते व्यक्ती म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. आणि म्हणून मला म्हणावेसे वाटते, अरे भीम जी ने हमें बलवान बना डाला, अरे हटा न पाए वो चट्टान बना डाला. भीम जी ने हमें बलवान बना डाला, हटा न पाए वो चट्टान बना डाला. अरे मेरे भीम जी के
संविधान का करिश्मा तो देखो यारो, जिन महिलाओं को अछूत कहा जाता था उन्हें राष्ट्रपति और प्रधानमंत्री माना जाता था। खरं तर आज महिला दिवस आहे, उत्साह आपल्यामध्ये असलाच पाहिजे. संविधानापूर्वी सती प्रथा होती, पुनर्विवाह करण्याची बंदी होती, मुलीला शिक्षणाचा अधिकार नव्हता, बालविवाह केले जायचं, पाळण्यात असतानाच मुलीचं लग्न करून देत होते, डोला प्रथा होती, मागासवर्गीय घरी एखाद्या मुलीचं लग्न झालं तर तिला लग्नाच्या पहिल्या रात्रीच जमीनदाराकडे पाठवलं जायचं. खरं तर संविधानामुळेच हे सर्व जे मनुस्मृतीचे कायदे होते ते नष्ट झाले आणि महिलांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला. आज महिला राज्यकर्त्या बनण्याचं धाडस करीत आहेत. खरं तर हे संविधानामुळेच आणि महापुरुषांच्या आणि महामातांच्या इतिहासामुळे. राजमाता जिजाऊंच्या काळी स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नव्हता, राज्यकारभार करण्याचा अधिकार नव्हता, परंतु राजमाता जिजाऊंनी राजकारभार करण्याचा न्यायनिवाडा आपल्या हाती घेतला. पहिली महिला शासक म्हणून ज्या झाल्या त्या म्हणजेच रजिया सुलतान. स्वतःच्या शौर्य आणि कर्तृत्वाच्या बळावर पहिली महिला मुस्लिम शासक. दुःख अडवायला उंबऱ्यासारखा दोस्त वनव्यामध्ये गारव्यासारखा